नमस्कार मित्रांनो, माझ्या केजी द ट्रेक लॉग या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आता आपण आलेलो आहोत रायगडाच्या पायथ्याला। शिवराज्याभिषेक सोहळा या गडावर आजच्या दिवशी दरवर्षी साजरा होत असतो। शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे आमचे डायरेक्टर माननीय TM चौगुले सर या ठिकाणी जेवायला बसलेले आहेत। यानंतर आम्ही सर्वजण रायगडावर स्वच्छता करायला जाणार आहोत आणि त्या स्वच्छतेच्या आधी आमचे डायरेक्टर, आमचे सातारा जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख NSSचे डॉक्टर कोंडेबा शिंदे सर, त्यानंतर सांगली जिल्ह्याचे किदस सर, पलीकडं चव्हाण सर बसलेले आहेत, इकडं दळवी सर, हे मल्लिकार्जुन सर, हे आमचे डॉक्टर माळी सर, हे आमचे पाटील सर विवेकानंद कॉलेजचे, हे सर्वजण आता जेवत आहेत आणि आमचे विद्यार्थीसुद्धा जेवत आहेत आणि जेवल्यानंतर आम्ही स्वच्छता करायला जाणार आहोत। आपण इथे सर्व विद्यार्थ्यांना जेवत असताना पाहत आहात। हे सर्व आमचे राष्ट्रीय सेवा योजनेचे होतकरू विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत। आमचे मुंडे सर हे जेवता आहेत, जेवल्यानंतर स्वच्छता करणार आहेत, पण त्याआधी मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक उपक्रम दाखवणार आहे आमचा। आणि या पॅकेट्समध्ये हे आमचे विद्यार्थी सर्व जेवणार आहेत। जवळपास 100 विद्यार्थी आहेत आणि ह्या 100 विद्यार्थ्यांना मी सांगितलेला एक उपक्रम आहे की आम्ही ज्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून हे जेवण आणलेलं आहे त्याच्यात हे परत टाकणार आहोत आणि जेवण झाल्यानंतर मी आपल्याला दाखवतो की कशा पद्धतीने आम्ही हा जेवल्यानंतरचा प्लॅस्टिकचा कचरा त्याची कशी विल्हेवाट लावतो। आणि हे एवढ्यासाठीच की आपणही अशा पद्धतीने करावं आणि श्रीमान रायगड या किल्ल्यावर ज्या सेवाभावी वृत्तीने किंवा ज्या अभिमानाने आपण येतो त्याच अभिमानाने आपण हा गड कसा स्वच्छ ठेवू त्याविषयीचा हा माझा व्हिडिओ आहे आणि त्यासाठीचा हा उपक्रम आम्ही केलेला आहे। आता सर्व मुलं जेवत आहेत, जेवल्यानंतर आपण परत काढूया। मगाशी आपण पाहिलं की आमचे विद्यार्थी जेवत होते आणि जेवल्यानंतर आमच्याकडे स्वच्छतेचा ग्रुप आहे, त्या ग्रुपला सांगितलं, त्यांनी प्रत्येकाला आपण जेवलेलं जे ताट आहे ते पिशवीत टाकायला लावलं आणि अशा पद्धतीने जशा पद्धतीच्या पिशव्या होत्या तशा पद्धतीचे आम्ही परत तो कचरा आहे या पिशव्यांमध्ये टाकलेला आहे
आणि अशा प्रकारचं उत्कृष्ट असं नियोजन आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आपण पाहू शकता। आणि याद्वारे मी आपणास हाच संदेश देऊ इच्छितो की आपणही ज्या ठिकाणी अशा ठिकाणी जेवण कराल तर आपला कचरा आपण स्वच्छ केला पाहिजे। आपला कचरा आपली जबाबदारी, जसं आपले कुटुंब आपली जबाबदारी तसं आपला कचरा आपली जबाबदारी, या पद्धतीने आपण आपल्या कचऱ्याची जर विल्हेवाट लावलं तर रायगडासारखे आणि भारतातल्या कुठल्याही किल्ल्यावर अशा प्रकारचा कचरा होणार नाही। हाच संदेश आज आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना पण मी दिला आणि आपणासही देत आहे। धन्यवाद। या संपूर्ण ग्रुपने स्वच्छतेचं कार्य केलं त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो, त्यांचं कौतुक आणि अभिनंदन। कारण अशा पद्धतीचा संदेश देणं ही फार गरजेची गोष्ट आहे आज।